नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय करतो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण एक समाजशील प्राणी आहोत, म्हणजे आपण माणूस आहोत। माणूस हा कसा आहे, माणसाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती वाटते, भय वाटतं, भयगंड असतो। आता भय वाटणं, भीती वाटणं म्हणजे काय, तो असतो फोबिया। म्हणजे माणसाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती वाटते, साध्या साध्या गोष्टीची भीती वाटते। मी बसल्या बसल्या इथं चक्कर येऊन पडेल, फॅन माझ्या डोक्यावर पडेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटते। आता भीती वाटते त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर फोबिया म्हणतात। आता त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, भयगंड म्हणतात। त्याला दुसरं नाव काय आहे तर दुर्भीती नाव आहे। आता माणसाला वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटत असते। आता वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटते त्याला वेगवेगळ्या प्रकारचा फोबिया असं म्हटलं जातं। मग आता एक प्रकारचा फोबिया आहे, तो फोबिया कुठला आहे, ॲक्वाफोबिया। आता ॲक्वाफोबिया म्हणजे काय असतं माहिती आहे का? ॲक्वाफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणं। आता पाण्याची भीती वाटणं म्हणजे कसं असतं माहिती आहे का? आपण पाण्याचा ग्लास घेतला, पाण्याच्या ग्लासमध्ये असं बघितलं तर आपल्याला तो पाण्याच्या ग्लासमधलं जे पाणी आहे ना ते आपल्याला समुद्रासारखं वाटतं। मग ती जी वाटणारी भीती असते ती असते ॲक्वाफोबिया। आता आपण सरळ सरळ जात असताना एकदम रस्त्यावर पाणी पडलेलं आहे, ते पाणी जे पडलेलं आहे त्या पाण्याकडे बघितलं तर आपण तिथे येऊन चक्करून पडतो किंवा त्या पाण्यामध्ये आपण बुडून मरतो की काय, असं जी वाटणारी भीती जी असते ती असते ॲक्वाफोबिया। म्हणजे काय, पाण्यासंदर्भात वाटणारी भीती म्हणजे ॲक्वाफोबिया। अशा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे फोबिया आहेत, ते पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा।